रामकृष्ण हरी मंडळी. तर काल अर्धा एकर कांदा लावून झाला, अजून कांदा लावायचा राहिलाय. तर काल काल भरपूर 5 वाजेपुतर गेला कांदा लावायला, फक्त उराकलाच नाही लावायला. आता थोडं राहिलंय, 5-6 गुंठ तेवढं पाणी द्यायचं, मग थोड्या वेळाने बाया त्याला कांदा लावायला. मग कांदा कांदा आता आधी भिजून घ्यायचा, आता तेवढं आधी, मग नंतर पाणी थोडे सोलरला जरा पाणी एवढं येत नाही, जसं ऊन पडेल तसं. आता सकाळ सकाळ आलंय. तर मित्रांनो, काय हे इथं लावायचं, इथं सरी काढली 5 गुंठ. म्हणलं 5 गुंठ्यात कांदा कसा पोचतोय ती बघायचं होतं, त्यामुळे 5 गुंठ सरी काढली होती. सोलर चालू करू. चला आता सोलर थोडा फिरून घेऊ, उन्हाच्या साईडने करू, पूर्ण ऊन आलं पाहिजे. ओके, आता सोलर चालू करून घेऊ मित्रांनो. हा उन्हाचा भरपूर सोलर आता बघा, वेट एवढे चला ना. ओके, सकाळ सकाळ किती पाणी मारतोय ते बघू मित्रांनो. सकाळ सकाळ बी भरपूर पाणी मारतंय. आता 8 वाजलेले आहेत. सकाळ सकाळ तरी भरपूर पाणी मारतं मित्रांनो. त्याला आता काही थोडं ऊन बी भरपूर आहे, तसं गारठ्याचं थोडं तकलीफच करतो, पण त्या मानाने जास्तच पाणी सोलरच्या मापाने. तर हे आता कांदा लावून झाल्यावर नंतर दोडक्याचा अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे मला. ते एक बनवला होता पहिल्यांदी. मला प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर पाणी झालंय सुरू, का पाणी आलं वाफ्यात. आता बारका वाफा काढल्यात बघा. बारका वाफा काढण्याचं कारण काय होत नका, पाणी आहे आता चढावरच्या रानाला सगळे बारके वाफे लागतात. लोक काय बरेच मोठे असतात, इथून त्या झाडा इतके कम्प्लीट वाफे असतात, पण मोठे वाफ्यात कांदा कधी लावायचा नाही. आता बरेच मोठे असतात ते, पण एवढा काढतो. जर आपण खत ही टाकतो, तर पाण्याने त्याचे सगळं खत वाहून जातं मोठ्या वाफ्यामध्ये. आता बारका वाफा असला ना, आता एवढ्यात खत टाकलं तर तेवढ्यातच पाणी होऊन त्याचे जिरतं, म्हणजे पूर्ण त्याच्या मुळव्याला जेवढं पाहिजे खत तेवढं ती इथं पाहिजे एवढा. त्यामुळे बारीक लहान वाफा पाहिजे. त्यामुळं आज बनवायचं कारण म्हणजे तर मोठ्या वाफाचं आणि लहान वाफ्याचं मला थोडक्यात स्पष्टीकरण सांगायचं होतं. तर लहान वाफा टाकले तुमचं खत, तुम्ही औषधं ही मागाशी आणता. आता मोठे वाफे काढले की तुम्ही डायरेक्ट तुम्ही बघा, त्यांच्या तळाचे वाफे, तळाला जे कांदा असतो तो चांगला पसलेला असतो, आणि जो फ्रंटचा असतो जवळचा तो वाढलेला नसतो. त्यामुळं लहान वाफे काढा, आणि कांद्याची साईज बी वाढती, आणि त्याला तुम्हाला म्हणता कांद्याला पाणी जास्त लागतं, आणि नंतर जसं त्याची साईज वाढत जाते तसं त्याचं पाण्याचं प्रमाण द्यायचं बी कमी करायचं असतं. हे बी ध्यानात ठेवा. म्हणजे पाणी कांद्याला शेवटचे 2-3 पाणी जरा लय द्यायची नसतात, आणि शेवटच्या 3 जास्त पाण्याने कांदा सांडण्याची बी चान्स असतो. त्याच्यामुळं कांद्याचं पाण्याचं नियोजन ही शेवट कमी प्रमाणात पहिल्यांदा जास्त द्यायचं, नंतर कमी सुरू करायचं. धन्यवाद.